नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण संत गाडगेबाबा यांचे जीवन तसेच त्यांनी केलेले कार्य, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी कशा प्रकारे जनजागृती करून कमी केल्या, तसेच स्वच्छतेचा महामंत्र त्यांनी संपूर्ण देशाला कसा दिला आणि त्यांनी केलेले कार्य याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामांची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखुबाईंनी त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालवणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काम करावयाचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणी सापडलेल्या असल्यास त्यांना आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटाजवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करे. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणे स्वीकारले होते. सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. 20व्या शतकातील समाजसुधारक आंदोलकांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग होता त्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गाडगेबाबा यांचे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध, कीर्तनाद्वारे लोकजागृती, चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊ नका, देवाधर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका, गोधडे बुवा, चिंदे बुवा, लोटके महाराज या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी प्रामाणिकपणा व भूतदया यांवर भर दिला. देव दगड-धोंड्यात नसून माणसात आहे असे त्यांना वाटायचे. संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवाने त्यांचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिद्धीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा संत मालिकेतील शिरोमणी म्हणून ओळखले जातात. मागील जो मार्ग दाखवला त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले. समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनिती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणांपर्यंत झगडले. त्यांनी 50-60 वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुद्धीने सेवा केली. महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापैकी एक. समस्त मानव जातीची सेवाभावी वृत्तीने
निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत, ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वच्छता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जा तिथे प्रथम झाडू मागून घे. गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करत. अशा या महान पुरुषाने राबवलेल्या मोहिमेची दखल राज्य शासनाने घेऊनच त्यांच्या नावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राज्यस्तरीय मोहीम चालू केली. आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन मार्तंडांकडून हेटानी व अपमान सहन केले. बहुतांच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचवणारे संत गाडगेबाबा ही एकच बाजू आतापर्यंत सर्वांना माहीत होती. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युग प्रवक्ता, वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा अशी यांची ही अज्ञात बाजू आहे. हल्लीच्या युगात गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी विशेष करून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख क्षेत्रात, शहरात तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध अपंगांसाठी सदावर्त, वसतिगृह बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली. यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते. आता आपण पाहूया संत गाडगेबाबांचे कार्य. 1908 मध्ये पूर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले. 1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षण, धर्मशाळा व महाविद्यालयाचे निर्माण केले. 1917 मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगे महाराजांनी केले. मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. 8 फेब्रुवारी इसवी सन 1952 मध्ये श्री गाडगेबाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या. 1932 मध्ये ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. 1931 मध्ये वरमवडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. 1954 मध्ये जे हॉस्पिटल धर्मशाळा मुंबई येथे बांधले. त्यांच्या या कार्यात पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मदत केली. डॉ. आंबेडकर सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानत असत. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.